पुढचं बघा. आन्सर याचं काय असणार आहे? व्हॉट इज द EAN ऑफ झिंक इन ZnNH342+? 36. आपण बघितलंय हा क्वेश्चन. EAN मध्ये झिंकचा 30 असते. इलेक्ट्रॉन लॉस किती आहेत तर 2. 30 - 2 28. आणि किती इलेक्ट्रॉन पेअर घेणार आहेत तर 8. इलेक्ट्रॉन पेअर नाही, इलेक्ट्रॉन्स किती घेणार आहेत तर 8. सो 28 + 8 किती येणार आहे तर 36. 28 + 8 काय येणार आहे? 36. नेक्स्ट. एकी भावा. So what is the type of hybridization present in CONH363+? बाळांनो, NH36 आहे ना, किती लिगँड आहेत? 6 लिगँड. 6 लिगँड असतील तर हायब्रिडायझेशन D2sp3 किंवा sp3d2. जर लिगँड स्ट्रॉंग असेल तर D2sp3. जर लिगँड वीक असेल तर sp3d2. मला सांगा, CONH3 मधला NH36 6 लिगँड आहेत. 6 लिगँड आहेत म्हणजे कोणतरी D2sp3 किंवा sp3d2 असू शकतं. ठीक आहे, पण अमाइन कसला लिगँड आहे? स्ट्रॉंग आहे का वीक लिगँड आहे? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग लिगँड आहे म्हणजे स्पिन पेअरिंग होणार आहे, म्हणजे इनर कॉम्प्लेक्स. इनर कॉम्प्लेक्स म्हणजे कोणता हायब्रिडायझेशन असणार आहे? D2sp3. सो ऑप्शन डी. हे दोन्ही सेम नाही आहेत, म्हणजे तसं सेमच आहेत, ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीच आहे, पण हा आतला डी ऑर्बिटल यूज करतो आणि हा बाहेरचा डी ऑर्बिटल यूज करतो. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग इज अ कॅटायनिक कॉम्प्लेक्स? हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे का सांगा? CONH3 5Cl3+ आणि SO4 2-. तुमचा कॅटायन पहिला येणार. बाकीच्या केसमध्ये सगळ्यांमध्ये पहिला कॅटायन आणि मग एनायनिक कॉम्प्लेक्स, पहिला कॅटायन आणि मग एनायनिक कॉम्प्लेक्स, आणि हा न्यूट्रल आहे. कोण आहे हा? IUPAC नॉमेनक्लेचरचा रूल आहे की पहिला कॅटायन लिहायचा आणि मग काय लिहायचा? एनायन. पहिला मग काय लिहायचा? त्याप्रमाणे हे लिहिलेत. पहिला कॅटायन मग एनायन, पहिला कॅटायन मग एनायन, पहिला कॅटायन मग एनायन, आणि हा न्यूट्रल आहे. कोण आहे हा? समझ में आ रहा है? यस और नो? नेक्स्ट. What is the number of electron lost by the chromium in the complex? मला सांगा, हा कसला कॉम्प्लेक्स आहे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, कारण कार्बोनिल कॉम्प्लेक्सेस न्यूट्रल असतात, म्हणजे त्याच्या मेटलनं इलेक्ट्रॉन लॉस गेन काही केलेलं नाही. सो 0. Next. Which from the following is the correct stability order of the complex formed by the metal ion if the ligand remains the same? So मुझे बताओ क्या होगा सीरीज में? इथं बघा, स्कॅन्डियम, टिटॅनियम, वॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे आहेत बघा. लेफ्ट टू राईट आयोनिक साईज काय होते? कमी, म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल कोबाल्ट बनवणार, मग आयर्न आणि मग मॅंगनीज. कोणता आहे ऑप्शन? ऑप्शन लेकिन ये पार्ट होना चाहिए. पहिली डी सिरीज पार्ट असायला पाहिजे बघा, दुसरं काय माहित नाही मला. सो कोबाल्ट 2+ Fe2+ Mn2+. पुढं. What type of ligand is oxalate? Oxalato is a bidentate ligand. आताच बघितलं ना आपण? बघितलं का ऑक्झॅलेटो? बघितलं का आपण? ऑक्झॅलेटो कसा होता? COO- परत COO-. इथं पण लोन पेअर, इथं पण लोन. कसला आहे हा? बायडेंटेड लिगैंड. कसला लिगैंड आहे? कसला लिगैंड आहे? बायडेंटेड. समझ में आ रहा है क्या? यस और नो? नेक्स्ट.
Which among the following is a correct decreasing order of thermodynamic stability of the complex? Now, this is quite very interesting. सायनाइड बघायचं. सायनाइड सगळ्यात पहिलं काय बघायचं? कारण सायनाइड स्ट्रॉंग लिगँड असतात. कसले लिगँड असतात? आणि स्ट्रॉंग लिगँड आणि चार्ज आहे. स्ट्रॉंग लिगँड आहे आणि मग कोण आहे? CuCN4 2-. मग Ag कॉपर पेक्षा सिल्वरची साईज काय असणार आहे? मोठी. मग त्यानंतर कोबाल्ट NH3+. कारण का? तर हे दोन्ही स्ट्रॉंग लिगँड्स होते आणि अमोनिया त्याच्यापेक्षा वीकर आहे. अमोनिया त्याच्यापेक्षा वीकर आहे. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? नेक्स्ट, व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन COF6 3-. आपण पहिलाच बघितलाय हा प्रश्न. COF6 3-. F कसला लिगँड आहे? स्ट्रॉंग लिगँड आहे का वीक लिगँड आहे? वीक लिगँड आहे. स्ट्रॉंग लिगँड का वीक लिगँड? वीक लिगँड. CO3+ आहे कारण कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट X कन्सिडर केला. -1 into 6 is equals to -3. So X minus 6 is equals to -3. So X is equals to +3. 3d6, 4s0, 4p 0. मग 3d6 1 2 3 4 5 6. किती अनपेड आहेत? किती अनपेड आहेत? 4. काय विचारलंय? व्हाट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन COF6 3-. मैंने आपको ये तब से ही बताया था. COF6 3- रहेगा तो 4 रहेगा और CONH3 रहेगा तो 0. ये पैरामैग्नेटिक रहेगा, वो डायमैग्नेटिक. ये पैरामैग्नेटिक, वो आयडेंटिफाय द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. बाळांनो, सायनाइड हा, मी एक सांगता ऐकून घ्या. काय हे पाठ करायचं कायम, हे लक्षात ठेवायचं. हे मी शिकवताना पण सांगितलेलं होतं. सायनाइड हा स्ट्रॉंग लिगँड असतो. स्ट्रॉंग लिगँड आहे म्हणजे हा काय करतो तर स्पिन पेअरिंग करतो. काय करतो? स्पिन पेअरिंग. मला ऑर्बिटल पाहिजेत 4. किती ऑर्बिटल पाहिजेत? 4. मग 4 ऑर्बिटल मध्ये DsP2 असतं. जर हा असेल तर सायनाइड लिगँड असेल तर. काय लिगँड असेल तर? सायनाइड. जर तेच तुमचं NiCl4 होतं 2-. हा कसला लिगँड आहे? वीक लिगँड आहे. वीक लिगँड आहे म्हणजे काय होणार नाही? स्पिन पेअरिंग होणार. स्पिन पेअरिंग नाही होणार, मग त्याचं हायब्रिडायझेशन sp3. यामध्ये सायनाइड लिगँड स्ट्रॉंग आहे त्यामुळे स्पिन पेअरिंग झालं म्हणून हायब्रिडायझेशन DsP2 4. इथं वीक लिगँड आहे, स्पिन पेअरिंग होणार नाही म्हणून sp3. 4च, दोन्ही पण 4, पण हायब्रिडायझेशन चेंज होणार. मग ऑप्शन काय येणार आहे ह्याचा ऑप्शन काय येणार आहे? DsP2. काय येणार आहे ऑप्शन? काय येणार आहे? DsP2. ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोनोडेंटेड लिगँड. असा कॉम्प्लेक्स ज्यामध्ये मोनोडेंटेड लिगँड आहे. ऑक्झॅलेटो बायडेंटेड लिगँड आहे. ट्रायसायनोनिकेलेट. सायनो मोनोडेंटेड लिगँड आहे. सायनो व्हॉट इज सायनो? मोनोडेंटेड लिगँड. व्हॉट इज सायनो? मोनोडेंटेड लिगँड. कसला लिगँड आहे? मोनोडेंटेड. What is the number of moles of ionizable chloride ions in the coordinated complex if 2 moles of AgCl were obtained? If it forms 2 moles of AgCl. 2 मोल ऑफ AgCl फॉर्म करते म्हणजे 2 आयोनायझेबल क्लोरीन आहेत. किती आयोनायझेबल क्लोरीन आहेत? किती आयन क्लोरीन आहेत? किती बाहेर असणार आहेत? 2. हा कोण असणार आहे माहिती आहे का? CONH3 5Cl आणि बाहेर किती क्लोरीन असतील तर 2.
हा कॉम्प्लेक्स असणार आहे का? तर इथं काय म्हटलंय, व्हॉट इज द नंबर ऑफ आयोनायझेबल क्लोराइड आयन्स इन द कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स इफ इट फॉर्म्स 2 मोल्स ऑफ एजीसीएल. 2 मोल्स ऑफ एजीसीएल 2 क्लोरीन बाहेर असायला पाहिजे. 2 मोल ऑफ एजीसीएल साठी किती क्लोरीन बाहेर असायला पाहिजे? 2. किती क्लोरीन बाहेर असायला पाहिजे? किती क्लोरीन बाहेर असायला पाहिजेत बाळांनो? किती क्लोरीन बाहेर असायला पाहिजेत? 2. सो किती येणार आहे ऑप्शन? 2. नेक्स्ट, आयडेंटिफाय द हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्स. हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे असे कॉम्प्लेक्सेस ज्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हरायटीचे लिगँड्स प्रेझेंट आहेत. एकापेक्षा, हा, इथं 6च्या 6 सेम लिगँड आहे, इथं 4च्या 4 सेम लिगँड आहे, इथं 3च्या 3 सेम लिगँड आहेत. राहिला कोण? हा का? तर ह्यामध्ये 5 ऍक्वा आहेत आणि एक आयसोथायोसायनेटो आहे, म्हणजे 2 वेगवेगळे लिगँड झाले. काय झाले? होमोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे सगळे लिगँड्स काय असायला पाहिजेत? सेम. होमोलिप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे सगळे लिगँड्स काय असायला पाहिजेत? आणि हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे ऍटलिस्ट 2 वेगवेगळे तर लिगँड असायला पाहिजेत. ऍटलिस्ट 2 वेगवेगळे लिगँड असायला पाहिजेत. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? पुढं, व्हॉट टाइप ऑफ आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय दिस? आपण हा एक्झाम्पल बघितलाय, सांगा मला कोणता आयसोमेरिझम आहे हा? 6 वॉटर मॉलिक्यूल आहेत आणि 3 क्लोरीन बाहेर आहेत. मग 5 वॉटर मॉलिक्यूल आत आहेत आणि 1 वॉटर मॉलिक्यूल बाहेर आहे. 1 क्लोरीन आत आहे आणि 2 क्लोरीन बाहेर आहेत. सॉल्वेशन. कसला आयसोमेरिझम आहे हा? कारण सॉल्व्हेंट बाहेर आला, सॉल्व्हेंट एक्सचेंज होत आहे. सॉल्व्हेंट आयसोमेरिझम. Which from the following is the formula of sodium hexafluoroaluminate? हे बघा, हे NaX लिहायचं कारण हा माहित नाही मला कितींदा आहे. हेच मेन आहे. सोडियम कितींदा हे फाइंड करायचं मेन आहे. हेक्सासायनोअल्युमिनेट म्हणजे हेक्सासायनो नाही, हेक्साफ्लोरोअल्युमिनेट म्हणजे अल्युमिनियम आहे आणि फ्लोरीन कितींदा आहे तर 6दा आहे. बाळांनो, इथं अल्युमिनियम ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +3, इथं फ्लोरीन ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 6, सो +3 - 6 काय येणार आहे? -3. म्हणजे सोडियम काय यायला पाहिजे? +3. म्हणजे सोडियम कितींदा यायला पाहिजे? 3दा. सोडियम कितींदा यायला पाहिजे? सोडियम कितींदा यायला पाहिजे? सोडियम कितींदा यायला पाहिजे? समजतंय का? -3 म्हणजे सोडियम कितींदा असायला पाहिजे? 3 वेळा, म्हणजे न्यूट्रल कॉम्प्लेक्स असणार आहे. पुढं, which among the following statement about CONH3 कॉम्प्लेक्स इज नॉट करेक्ट? हे बघा, हाचा हायब्रिडायझेशन D2sp3 आहे, हा इनर कॉम्प्लेक्स आहे, हा डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. कसा आहे? हा, आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. कसली जॉमेट्री आहे? हा, ठीक आहे. इट इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स, हेच इनकरेक्ट आहे. इट इज अ लो स्पिन कॉम्प्लेक्स, कारण ह्यामध्ये स्पिन पेरिंग होत आहे. काय होत आहे? काय होत आहे? स्पिन पेरिंग. बाकी दिस कॉम्प्लेक्स हॅज ऑल द इलेक्ट्रॉन पेअर्ड, इट इज अ डायमॅग्नेटिक, प्रायर टू हायब्रिडायझेशन पजेस 4 अनपेअर्ड. सगळं बरोबर आहे. आहे का सगळं बरोबर? बघितलं की नाही आपण एक्झाम्पल? हा, ठीक आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स इज हेट्रोलेप्टिक? हे बघा, पेंटाकार्बोनिल सगळे 5च्या 5 कोण आहेत? सेम लिगँड्स आहेत. ट्रायअमाइन ट्रायनायट्रो ह्यालाच घ्या हेट्रो, कारण ट्राय म्हणजे 3 अमोनिया, ट्रायनायट्रो म्हणजे 3 नायट्रो, म्हणजे 2 वेगवेगळे लिगँड्स, म्हणजे 2. हा, टेट्रासायनो सगळे सेम आहेत, टेट्राअमाइन सगळे सेम आहेत. आपल्याला विचारलंय काय? कसले लिगँड्स विचारलेत? कसले हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स विचारले. कसला कॉम्प्लेक्स विचारलाय? कसला कॉम्प्लेक्स विचारलाय? हेट्रोलेप्टिक. आयडेंटिफाय द टोटल नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग बायडेंटेड लिगँड. Identify the total number of complexes having bidentate ligand in them from the following. Bidentate ligand हा सायनो तर मोनोडेंटेड असते, ऑक्झॅलेटो बायडेंटेड आहे, हा पण बायडेंटेड आहे. म्हणजे कोणता वाला सांगा? बी वालं ऑक्झॅलेटो आणि डी वालं बिस इथिलीन डायमाइन, कारण इथिलीन डायमाइन परत कसला लिगँड आहे तर बायडेंटेड लिगँड आहे. मग किती असे कंपाऊंड्स आहेत ज्यामध्ये बायडेंटेड लिगँड आहे? 2. सो ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन काय येणार आहे? 2 म्हणजे डी. Which from the following ligand is
एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमेरिझम. कसला आयसोमेरिझम? लिंकेज आयसोमेरिझम कोण फॉर्म करणार आहे? एम्बिडेंटेड लिगँड्स. लिंकेज आयसोमेरिझम कोण फॉर्म करताय? एम्बिडेंटेड लिगँड. लिंकेज आयसोमेरिझम कोण फॉर्म करताय? एम्बिडेंटेड लिगँड. इथे बघा काय CONH3 NO2 2 प्लस CONH3 ONO2 प्लस. इथं लोन पेअर डोनर नायट्रोजन आहे, इथं लोन पेअर डोनर ऑक्सिजन आहे. लिंकेज चेंज झाली. काय चेंज झाली? लिंकेज आयसोमेरिझम कोण दाखवत आहे? लिंकेज आयसोमेरिझम कोण दाखवतात? ज्यामध्ये एम्बिडेंटेड लिगँड्स असतात. कसले लिगँड्स असतात? कसले लिगँड्स असतात? एम्बिडेंटेड. एम्बिडेंटेड लिगँड कोण आहेत? नायट्रो थायोसायनेटो सायनाइड्स. हा, येस ऑर नो? हा, मग कोणता येणार आहे ऑप्शन? ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे? डी. ऑप्शन कोणता येणार आहे? डी. सो काय सांगितलंय? विच फ्रॉम द फॉलोइंग लिगँड इज एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमेरिझम? नायट्रो. Write the IUPAC name of ethyl methyl isopropyl amine. आता हा ह्यातला क्वेश्चन नाहीच आहे, हा अमाइन्स मधला क्वेश्चन आहे. कशातला क्वेश्चन आहे? कशामधला क्वेश्चन आहे? अमाइन्स मधला क्वेश्चन आहे. इथिल मिथिल. आता ड्रॉ करूया स्ट्रक्चर पहिला. इथिल मिथिल, हा इथिल, हा मिथिल आणि हा कोण आहे तर आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल म्हणजे असा असतो CH आणि तर CH. हा आयसोप्रोपिल आहे. IUPAC नेमिंगला आपण काय म्हणतो? जे छोटे ग्रुप आहेत ते सबस्टिट्युएंट आणि मोठा ग्रुप आहे ते काय तर पॅरेंट आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय तर थर्ड कार्बन आहे. मग सेकंड, आता हे जे नायट्रोजन आहे टर्शरी अमाइन आहे ना, हा ह्याचं अल्फाबेटिकली N डॅश काय येणार आहे तर इथिल एक, परत N डॅश काय येणार आहे तर मिथिल, परत 2 का 2? कारण सेकंड पोझिशनला आहे. 2 काय येणार आहे तर प्रोपेन अमाइन. 2 प्रोपेन अमाइन. 2 प्रोपेन अमाइन. 2 प्रोपेन अमाइन. कोण आहे सांगा ऑप्शन? पहिला तर येत नाही, ए तर येत नाही. N डॅश इथिल, N डॅश मिथिल असायला पाहिजे. N डॅश इथिल, N डॅश मिथिल, प्रोपेन अमाइन. कोण आहे N डॅश इथिल? ऑप्शन डी. कोण आहे? ऑप्शन आहे का ऑप्शन डी? येस ऑर नो? येस ऑर नो? Identify a ligand which is having 2 donor atom. Sorry. पूर्ण वाचूया. But uses a pair of electron pair of either atom to form coordinate bond. Nitrito. कसलं घुमवून फिरवून दिलंय बघा. म्हणजे मी बट यूज वापरलाच नाही. हा, विच आयडेंटिफाय द लिगँड विच हॅज अ 2 donor atom? इथिलीन डायमाइन. बट uses only a pair of electron? Ambidentate ligand. कसला लिगँड? कसला लिगँड? यश आपण सीईटी देणार आहे, आर्किटेक्चर आपण नाही करणार आहे असं आपला डिसिजन होता. आपण डिझाईन करत बसलोय खरं. डाय अमाइन डायक्लोरो काय आहे तर प्लॅटिनम इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट, पेंटाअमाइन कोबाल्ट सल्फेट, हा एनायनिक आहे, हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे, हा एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे? एनायनिक. हा सिस्प्लॅटिन आहे, डाय अमाइन डायक्लोरो प्लॅटिनम. डाय अमाइन डायक्लोरो प्लॅटिनम कसला कॉम्प्लेक्स आहे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स. ह्याचं नाव काय आहे? सिस्प्लॅटिन. काय नाव आहे? काय नाव आहे? सिस्प्लॅटिन. पुढं, विच फ्रॉम द फॉलोइंग हॅज द हायेस्ट फील्ड स्ट्रेंथ? ह्यामध्ये सगळ्यात जास्त फील्ड स्ट्रेंथ कोण असतंय? इथिलीन डायअमाइन का ईडीटी आहे? ही तर दोघं येत नाहीत, हेच कोणतरी येते. इयन का ईडीटी आहे? इयन का ईडीटी आहे? इयन का ईडीटी आहे? EN. सायनाइड नंतर ना पहिला कार्बोनिल, मग सायनाइड आणि मग इयन. इयन नंतर ना अमोनिया आणि अमोनिया नंतर ना ईडीटी आहे. अमोनिया नंतर ना, समजतंय का? कोण असणार आहे? इयन. सॉरी, आन्सर इयन असणार आहे. आन्सर काय असणार आहे? लोक काय ईडीटी म्हणतात मॅडम म्हणतात म्हणून. काय यश? यश, विच फ्रॉम द फॉलोइंग लिगँड
इज एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमेरिझम. कोण आहे लिंकेज आयसोमेरिझम? SCN. CN आणि SCN मध्ये SCN. SCN मध्ये आपण असं बघितलेलंच नाही, NC बघितलेलंच नाही, पण तो एम्बिडेंटेड असतो खरं. त्याचा कार्बन पण लोन पेअर देऊ शकतो, नायट्रोजन. मग CN आणि SCN मध्ये SCN ला जास्त प्रायोरिटी द्यायची. कोणाला जास्त प्रायोरिटी द्यायची? नेक्स्ट, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन? बाळांनो, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतंय? लिगॅंड नंबर. पण हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कसला आहे? कॉम्प्लेक्स बायडेंटेड. हा जो लिगॅंड आहे तो कसा लिगॅंड आहे? बायडेंटेड. म्हणजे एका वेळी किती लोन पेअर देतोय? 2. म्हणजे 3 आहेत, म्हणजे किती लोन पेअर देणार आहेत? 6. आणि तुमचं कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे किती बॉन्ड फॉर्म होणार आहेत? कोऑर्डिनेटेड बॉन्ड. किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होणार आहेत? 6. सो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. हा जरी असेल किंवा हा जरी असेल, COEN थ्राइस 3 प्लस जरी असेल, तर इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन कसला लिगॅंड आहे? बायडेंटेड लिगॅंड. मग एका वेळी किती लोन पेअर देतोय? 2. आहेत किती? 3. कोऑर्डिनेशन नंबर 6. FeC2O4 3 मायनस आहे. इथं 3 जरी असेल तर एका वेळी किती लोन पेअर येत आहेत? 2. एका वेळी 2 लोन. सो ऑक्सिडेशन इथं काय असणार आहे? 6. सो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन इज 6. पुढं, आयडेंटिफाय द फॉर्म्युला ऑफ पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनेटो आयन. ठीक आहे, पेंटा ॲक्वा म्हटलंय म्हणजे 5 वॉटर मॉलिक्यूल. बघूया, आयसोथायोसायनेटो म्हटलंय म्हणजे नायट्रोजन लोन पेअर द्यायला पाहिजे. थायोसायनेटो म्हणजे कोण देणार आहे? सल्फर. थायोसायनेटो म्हणजे कोण देणार आहे? सल्फर. नेक्स्ट, फाइंड द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ डोनर ॲटम प्रेझेंट इन अ ट्रायऑक्झेलेटो. डोनर ॲटम्स किती आहेत? डोनर ॲटम्स किती आहेत? 6च असणार आहेत ना, कारण एका ऑक्झिलेटोला 2 लोन पेअर देणार आहेत, म्हणजे 2 ऑक्सिजन लोन पेअर देणार आहेत, मग 6. पुढं, व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ CuNH342+? आपण बघितलेलं हे 36 नाही येत, 35 येत आहे. Zn असेल तर 36 येणार आहे. कॉपर आणि झिंक नेबर आहेत एक दुसऱ्याचे. कॉपर मध्ये 1 इलेक्ट्रॉन काय असणार आहे? तर कमी असणार आहे. ॲटॉमिक नंबर 29 असणार आहे. सो 29 मायनस 2 प्लस 8. 29 प्लस 2 मायनस 8. 29 प्लस 2 मायनस 8. सो ऑप्शन कोणता येणार आहे? तर ऑप्शन सी. नेक्स्ट, which from the following complexes contains only neutral ligands? कशामध्ये न्यूट्रल लिगँड्स आहेत? पेंटा अमाइन ॲक्वा. 5 अमाइन आणि 1 वॉटर मॉलिक्यूल. हे दोन्ही काय आहेत तर? हे दोन्ही काय आहेत तर कसले लिगँड्स आहेत? न्यूट्रल लिगँड्स. नेक्स्ट, आयडेंटिफाय द नंबर ऑफ डोनर ॲटम्स इन EDTA. EDTA हेक्साडेंटेड लिगँड आहे. EDTA कसला लिगँड आहे? हेक्साडेंटेड. त्यामुळे डोनर ॲटम किती असणार आहेत? 6. त्या 6 डोनर ॲटम मध्ये बघा इथं इकडे लक्ष द्या, हा CH2 आहे, हा CH2 आहे, हा N आहे, इथं लोन पेअर आहे, इथं CH2COO मायनस, परत इथं CH2COO मायनस, परत इथं N लोन पेअर, इथं CH2 COO काय आहे तर मायनस, परत इथं CH2COO मायनस. जर त्यांनी विचारलं की जे 6 डोनर ॲटम्स आहेत त्यातले ऑक्सिजन किती आहेत आणि नायट्रोजन किती आहेत, तर ऑक्सिजन किती आहेत? 4. नायट्रोजन किती आहेत? 2. ऑक्सिजन किती आहेत? 4. नायट्रोजन किती आहेत? 2. हे माहित असायला पाहिजे. हेक्साडेंटेड लिगँड आहे मान्य आहे, पण ऑक्झलेट 1 2 3 4 म्हणून 4 ऑक्सिजन आणि 2 अमाइन. 4 ऑक्सिजन आणि 2 अमाइन. नेक्स्ट, व्हॉट इज द which coordination complex from the following contains neutral ligand? Which coordination complex from the following contains which ligand? Neutral. Neutral ligand कशामध्ये आहे सांगा रे? पेंटाकार्बोनिल. कार्बोनिल न्यूट्रल आहे. What is the oxidation number of platinum in PTCl62-? PTX कन्सिडर करा.
क्लोरीन -1 इंटू काय कन्सिडर करा 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर -2. सो x -6 इज इक्वल्स टू -2. सो x इज इक्वल्स टू -2 प्लस 6. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे काय आलं x इज इक्वल्स टू काय आलं 4. x इज इक्वल्स टू काय आलं 4. सो ऑक्सिडेशन नंबर +4. नेक्स्ट identify the anionic sphere from the following complex. anionic sphere कशामध्ये असणार आहे निगेटिव्हली चार्ज्ड स्पियर्स हेक्सासायनोफेरेट. हेक्सासायनोफेरेट फेरेट आहे एनायन आहे सायनाइड 6/6 आहे मग एनायनिक स्पियर आहे. कसला स्पियर आहे एनायनिक. बाकी सगळे कॅटायनिक प्लस एनायनिक कॅटायनिक होते. Which from the following is the formula of sodium hexanitrocobaltate? Sodium hexanitrocobaltate. आता सोडियम हेक्सानायट्रोकोबाल्टेट म्हटलंय म्हणजे इथं काय लिहायचं तर Na काय लिहायचं X, इथं कोबाल्ट लिहायचं, इथं काय लिहायचं तर NO2 6 टाइम. बाळांनो कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट +3 दिलंय, नायट्रोचं ऑक्सिडेशन स्टेट -1 इंटू 6. सो 3 - 6 -3 म्हणजे सोडियम काय असणार आहे +3. +3 म्हणजे कोण असणार आहे ऑप्शन ए नायट्रो म्हटलंय. नायट्रिटो म्हटलंय का इथं काय म्हटलंय नायट्रो. नायट्रो म्हटलं तर NO2 घ्यायचं, नायट्रिटो म्हटलं असतं तर हा घेतला असता ONO. नायट्रो N नायट्रिटो O नायट्रो N नायट्रिटो O. पुढं what is the coordination number of central metal ion? ऑक्झेलेट आयन आहे 3दा आहे पण ऑक्झेलेट आयन कसला लिगँड आहे बायडेंटेड लिगँड आहे म्हणजे किती लोन पेअर देणार आहे 2. सो 3 2 जा 6. सो कोऑर्डिनेशन नंबर 6. पुढं which from the following species is not a monodentate ligand? इथिलीन डायमाइन. कोण आहे हा इथिलीन डायमाइन. कोण आहे हा इथिलीन डायमाइन इज नॉट अ मोनोडेंटेड लिगँड. पुढं आयडेंटिफाय द होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. पहिलाच आहे होमोलेप्टिक ज्यामध्ये 6/6 लिगँड काय आहेत तर सेम. ज्यामध्ये 6/6 लिगँड काय आहेत सेम. बाकी सगळ्यांमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे की लिगँड्स वेगवेगळे आहेत. हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस मध्ये काय असतात तर लिगँड वेगवेगळे असतात. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस मध्ये लिगँड काय असतात तर सेम. नेक्स्ट विच फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला इज ऑफ ट्रायऑक्झेलेटो कोबाल्ट. ट्रायऑक्झेलेटो कोबाल्ट आणि त्या कोबाल्ट वरती चार्ज काय येणार आहे तर -3 येणार. का सांगा कोबाल्टेट आहे म्हणून एक तर असं लॉजिक लावा किंवा एक लक्षात घ्या हा कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे आणि ह्या ऑक्झलेटची ऑक्सिडेशन स्टेट -2 इंटू 3 आहे. सो +3 - 6 काय येणार आहे -3 म्हणून नेट चार्ज काय असणार आहे. समझ में आ रहा है क्या यस और नो? अगर मैं सिर्फ कॉम्प्लेक्स लिख रही हूँ तो मैं CO C2O4 लिखूंगी थ्राइस. मुझे इस पर का चार्ज नहीं पता. अब मेरे को तो कॉमन सेंस है कि कोबाल्टेट है मतलब एनायनिक कॉम्प्लेक्स होना चाहिए. ठीक है इसलिए डायरेक्टली मैं ये आंसर देख सकती हूँ. या फिर भी मुझे फिक्रमंद है मेरे चीज के लिए तो मैं यहाँ पे क्या करूंगी +3 करूंगी, यहाँ पे -2 इंटू 3 करूंगी. सो +3 - 6 +3 - 6 क्या आएगा तो -3. समझ में आया यस और नो? नेक्स्ट आइडेंटिफाई द कैटायनिक स्फीयर्स. कैटायनिक स्फीयर मतलब पॉजिटिवली चार्ज आयन होना चाहिए. टेट्रामाइन भी चलता है, ऑक्सलेट नहीं चलेगा, नाइट्रो नहीं चलेगा, साइनेटो नहीं चलेगा. टेट्रामाइन कॉपर कैटायनिक स्फीयर कॉम्प्लेक्स. कैसा कॉम्प्लेक्स पॉजिटिवली चार्ज. what type of ligand is EDTA? EDTA hexadentate ligand. Which from the following complex contains only anionic ligands? Only anionic ligands. Which from the following contains only anionic ligands?
ट्रायऑक्झेलेटो एनायनिक लिगँड आहे. कसला लिगँड आहे? C2O4 2 मायनस म्हणजे तो नेगेटिव्हली चार्ज. सो इट इज अन एनायनिक लिगँड. नेक्स्ट, द लिगँड युज्ड इन एस्टिमेशन ऑफ हार्ड वॉटर. हार्ड वॉटरला EDTA वापरतो. हार्ड वॉटरला काय वापरतो? हार्ड वॉटरला काय वापरतो? हार्ड वॉटरला काय वापरतो? Which from the following is a neutral ligand? कोण आहे? Aqua H2O. Identify the anionic complex from the following. Tetracyanonickelate. एनायनिक कॉम्प्लेक्स. काय एनायनिक कॉम्प्लेक्स? मी त्याच्याकडे कोणाकडे बघितलं तर सायनाइड, सगळे नेगेटिव्हली चार्ज आहेत. आणि निकेलेट आहे. निकेलेट आहे म्हणजे तो एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. निकेलेट आहे म्हणजे तो एनायनिक कॉम्प्लेक्स. पुढं, आयडेंटिफाय द फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम ट्रायऑक्झेलेटो अल्युमिनेट. पोटॅशियम बाहेर असणार आहे. ट्रायऑक्झेलेटो अल्युमिनेट. ट्रायऑक्झेलेटो अल्युमिनेट. कारण अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 असणार आहे. ऑक्झेलेटची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 3 -6 +3 -6 -3 पोटॅशियम +3. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल कॉम्प्लेक्स कोण असणार आहे ह्यामध्ये? हा CONO2 थ्राइस NH3. 4 वेळा बघितलं आपण हे. ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3, नायट्रोची ऑक्सिडेशन स्टेट -3. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डोनर ॲटम? डोनर ॲटम 5 + 1. 5 + 1 किती झाले? 6. डोनर ॲटम अमाइन 5 आणि वॉटर मॉलिक्यूल 1. 5 + 1 किती झाले? 6. किती झाले? 6. विच फ्रॉम द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज अ हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. कोण आहे हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स ह्यामध्ये? ज्यामध्ये 2 वेगवेगळे लिगँड्स आहेत. कोण आहेत 2 वेगवेगळे लिगँड्स? C. का? तर वॉटर आणि अमाइन असे 2 वेगवेगळे लिगँड आहेत. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत बघायचं. कुठं बघायचं? मग स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत 2 वेगवेगळे लिगँड्स आहेत का? आहेत. इथं 6च्या 6, इथं 3च्या 3, इथं 3च्या 3 सेम आहे. What type of ligand does the ethylene diamine is? ethylene diamine कसला लिगँड आहे? बायडेंटेट. ऑक्झेलेट कसला लिगँड आहे? बायडेंटेट. EDTA कसला लिगँड आहे? तर हेक्साडेंटेट. जे तुमच्या सिलेबसला 3च आहेत हे. आयडेंटिफाय द हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. टेट्रा कार्बोनिल सगळे 4 कार्बोनिल आहेत. टेट्रा हायड्रोक्सिडो झिंकेट सगळे सेम आहेत. हेक्सा अमाइन कोबाल्ट सगळे सेम आहेत. टेट्रा अमाइन डाय ॲक्वा. टेट्रा अमाइन डाय ॲक्वा म्हणजे 4 अमाइन आहेत आणि 2 वॉटर आहेत. 4 अमाइन आहेत आणि 2 वॉटर. 4 अमाइन आहेत आणि 2. समझ में आ रहा है? यस और नो? नेक्स्ट, व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ EAN ऑफ कोबाल्ट इन CONH363+? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर 36 आहे. पहिलाच क्वेश्चन आपण बघितलेला आठवते का? बघा EAN कितींदा आला? कितींदा EAN आला बघा. इथं कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय? कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते? +3. कारण हा 0 आहे. सो +3 0 इथं +3 येणार आहे. किंवा असं करा, x + 0 = काय येणार आहे? तर 3. सो x = काय येणार आहे? तर 3. x = काय येणार आहे? 3. सो EAN काय असते? तर Z - x प्लस काय असते? तर y. Z ॲटॉमिक नंबर किती आहे? 27 - x किती आहे? तर 3 + 12 किती येते बघा? 36. किती येते? 2च मिनिटं सर. समजतंय का? येस और नो? येस और नो? ठीक आहे. Which from the following coordinate complex contains anionic and neutral ligand? म्हणजे anionic ligand नेगेटिव्हली चार्ज लिगँड पण पाहिजे आणि anionic नेगेटिव्हली चार्ज लिगँड पण आहे आणि न्यूट्रल लिगँड पण आहे. कोण आहे? हा कोबाल्ट आहे. ह्यामध्ये अमाइन किती वेळा आहे? तर 5 वेळा आहे. आणि कार्बोनेटो कितींदा आहे? तर एकदा आहे. आणि क्लोराइड
हे बघा, हे 5 न्यूट्रल आहे आणि हे एक एनायनिक आहे. 5 न्यूट्रल आणि एक एनायनिक, 5 न्यूट्रल आणि एक एनायनिक. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? क्वेश्चन प्रॉपर रीड करा. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मोनोडेंटेड लिगॅंड. मोनोडेंटेड लिगॅंड हा बायडेंटेड आहे, हा बायडेंटेड आहे, हा नाही, हा हेक्साडेंटेड आहे. इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट हा बायडेंटेड आहे. ए आणि डी बायडेंटेड आहेत, हा हेक्साडेंटेड आहे. सायनाइड मोनोडेंटेड आहे. सायनाइड कसला आहे? सायनाइड कसला आहे? मोनोडेंटेड. नेक्स्ट, आयडेंटिफाय द न्यूट्रल लिगॅंड. कोण आहे न्यूट्रल लिगॅंड? अमाइन. कोण आहे? अमाइन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कॅटायनिक कॉम्प्लेक्स. कॅटायनिक कॉम्प्लेक्स मी तुम्हाला काय सांगितलं? पहिला त्याचं काय बघा, मेटलचं नाव बघा. कोणाचं नाव बघा? तुम्ही म्हणणार हे का केला नाही? हे का केला नाही? कारण हा कॉम्प्लेक्स न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे बघा. कसला कॉम्प्लेक्स आहे? ट्राय अमाइन ट्राय नायट्रो, म्हणजे अमाइन 0, ट्राय नायट्रो -3 आणि कोबाल्ट +3. -3 + 3 काय येणार आहे? 0. -3 + 3 काय येणार आहे? 0. नेक्स्ट, which amongst the following complex does not exhibit geometrical isomerism? आता ह्या geometrical isomerism कोण नाही करत? Ma6. geometrical isomerism म्हणजे सिस ट्रान्स. काय असते? मग सिस ट्रान्सला काय असते? मिनिमम 2 तर सेम असायला पाहिजेत आणि राहिलेले वेगळे असायला पाहिजे. सगळे सेम आहेत, सगळे. मग कसं geometrical isomerism दाखवणार? सिस आणि ट्रान्स कसं दाखवणार? सिस म्हणजे डायगोनली सेम साइडला आणि डायगोनली अपोजिट साइड म्हणजे ट्रान्स. सेम साइडला म्हणजे आजूबाजूला आहेत तर सिस आणि डायगोनली अपोजिट आहेत तर ट्रान्स. असंच असणार आहे ना? नेक्स्ट, व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन CONH363+? सांगा, किती अनपेड इलेक्ट्रॉन असतात रे बाळांनो? 0. किती अनपेड असतात? आणि COF6 असला असतं तर? हा. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्व्ड इन हेक्साअमाइन कोबाल्ट आयन कॉम्प्लेक्स. बाळांनो फक्त नाव दिले फक्त, त्यावर कॉम्प्लेक्स CONH363+. सांगा काय हायब्रिडायझेशन असणार आहे ह्याचा? D2sp3 इनर कॉम्प्लेक्स, कारण लिगॅंड कसला आहे? स्ट्रॉंगर. सगळ्यात पहिलं तर 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे म्हणजे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे म्हणजे एकतर D2sp3 येऊ शकते किंवा sp3d2 येऊ शकते. त्यातल्या त्यात अमाइन हा कसला लिगॅंड आहे? स्ट्रॉंग लिगॅंड आहे. स्ट्रॉंग लिगॅंड आहे म्हणजे काय होणार आहे? स्पिन पेअरिंग होणार आहे. काय होणार आहे? त्यामुळे इनर कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स? कसला कॉम्प्लेक्स? इनर. Which following pair of structure and magnetic properties correct for tetracyanonickelate? बाळांनो tetracyanonickelate कसा असतो? tetracyanonickelate NiCN4 काय आहे तर 2- हा कसला? सायनाइड कसला लिगॅंड आहे? स्ट्रॉंग लिगॅंड आहे. स्ट्रॉंग लिगॅंड आहेत आणि 4 स्ट्रॉंग लिगॅंड असतील आणि 4 असतील तर जॉमेट्री काय असते तर DsP2. अब देखेंगे हम कि वो कैसा है, डायमैग्नेटिक है या पैरामैग्नेटिक है. चला, निकेलचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 28. सो Ni2+ जर निकेलचा कॉन्फिगरेशन 3d8 काय असते तर 4s2. सो Ni2+ आहे म्हणजे 3d8 1 2 3 4 5 6 7 काय असणार आहे तर 8. सो हा काय असणार आहे तर 3d8 आणि 4s काय असणार आहे तर 0. स्ट्रॉंग लिगॅंड आहे. मी म्हटलं स्ट्रॉंग लिगॅंड काय करतं? स्पिन पेअरिंग. स्पिन पेअरिंग म्हणजे हा काय झाला? पेअर. स्पिन पेअरिंग म्हणजे हा काय झाला बाळांनो? पेअर झाला ना? हा वाला पेअर होणार. पेअर झाला म्हणजे इथं एम्प्टी. हा डीएमटी. मग हा डायमॅग्नेटिक असणार आहे ना? हा मग कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा? पहिले 3 तर आहेत का करेक्ट? एकही नाही करेक्ट असणार आहे त्यामधला. लास्टचा स्क्वेअर प्लॅनर आणि काय असणार आहे तर डायमॅग्नेटिक. मी परत एकदा सांगते, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. सब्जेक्ट क्लॅरिटी असल्या, सब्जेक्ट म्हणजे त्या टॉपिकची क्लॅरिटी असायला पाहिजे, मगच होणार आहे. त्याशिवाय होणार आहे का अनुज? मोबाईल ठेव साईडला. मग काय हे करत काय?
व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट? कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? एक्स कन्सिडर केला, हा 0 कन्सिडर केला आणि हा +3 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय येणार आहे? मग कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तर +3. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, how many number of unpaired electrons are present in CO ion if it's this hybridization? अनपेड इलेक्ट्रॉन किती असणार आहेत COF63- ला? येस, 4 अनपेड असणार आहेत. किती अनपेड असणार आहे? हा. What type of geometry and magnetic nature is present in NiCl4? NiCl4 चं सगळं उलट. NiCl4, Cl4 is a weak ligand. वीक लिगँड आहे तर स्पिन पेअरिंग होणार नाही, आणि स्पिन पेअरिंग होत नसेल तर जॉमेट्री टेट्राहेड्रल. काय जॉमेट्री? हा, टेट्राहेड्रल जॉमेट्री आणि पॅरामॅग्नेटिक. कारण 2 अनपेड असणार आहेत. किती अनपेड असणार आहे? किती अनपेड असणार आहे? 2. आयडेंटिफाय द नंबर ऑफ अनपेड. आताच बघितलं नंबर ऑफ अनपेड 4 आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. आयडेंटिफाय द फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स बिस. बिस म्हणजे 2दा इथिलीन डायमाइन आहे. हा, ठीक आहे. प्लॅटिनम आहे. इथिलीन डायमाइन कितींदा आहे तर 2दा. डाय थायोसायनेटो, थायोसायनेटो SCN पण कितींदा आहे तर 2दा. यावरचं नेट चार्ज फाइंड करायला पाहिजे बाळांनो. काय फाइंड करायला पाहिजे? मग नेट चार्ज मध्ये प्लॅटिनमचं चार्ज काय आहे तर इथं +4, ह्याचं काय आहे तर 0, ह्याचं काय आहे तर -1 × 2, 4 - 2 2, म्हणजे ह्यावरती चार्ज काय येणार आहे? +2. कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे? ए. आता शिकताना असं वाटतंय की हा आम्हाला यायलंय की, पण प्रॅक्टिस पाहिजे. येतंय खरं, आता मी शिकवते म्हणून. मी समोरून गेले की नल अँड वॉइड. Which among the following cation forms the most stable? Most stable कोण असणार आहे बाळांनो? मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट. मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट. कॅडमियम एकदम एंडला असतो. Identify the geometry of the complex formed when cobalt chloride is dissolved in water. हे बघा, कोबाल्ट जो आहे त्याचं कोऑर्डिनेशन नंबर 6 असते. कोबाल्टचं कोऑर्डिनेशन नंबर 6. कोबाल्टचं कोऑर्डिनेशन 6 म्हणजे जॉमेट्री, जॉमेट्री ऑक्टाहेड्रल. काय जॉमेट्री? ठीक आहे.